अमरावतीतील बडनेरा नवी वस्ती हमालपुरा परिसरातील धक्कादायक वास्तव समोर आलं आहे। भूतोबा देवस्थानच्या शेजारील नालीवर वर्षभरापासून सुरू असलेल्या अवैध अतिक्रमणामुळे या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहेत। नालीतील साचलेल्या सांडपाण्यामुळे डासांचा उपद्रव वाढून डेंग्यू, मलेरिया आणि अन्य साथीचे आजार पसरत आहेत। आरोग्य विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही प्रशासन मुंग गिळून गप्प आहेत। आता या प्रश्नाकडे दुर्लक्ष झाल्यास स्थानिक नागरिकांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे। काय आहे संपूर्ण प्रकरण पाहूया आमच्या सविस्तर रिपोर्टमध्ये। बडनेरा नवी वस्तीतील हमालपुरा परिसर, जिथे एकीकडे आस्था आहे भूतोबा देवस्थानावर, तर दुसरीकडे नालीवरचे अवैध बांधकाम, जिथून अपेक्षित असलेलं पाणी साचून आरोग्याचा गंभीर प्रश्न बनतोय। गेल्या 1 वर्षांपासून नालीची साफसफाई होऊ शकलेली नाही, कारण नालीवर अतिक्रमण करून पक्क बांधकाम केले गेले। परिणामी संपूर्ण घाणपाणी देवस्थानाच्या अगदी शेजारी साचून राहतंय। या साचलेल्या पाण्यातून डासांचा स्फोट झालाय आणि डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांनी नागरिक त्रस्त झालेत। स्थानिक नागरिक राजू पवार यांनी सिटी न्यूजशी बोलताना सांगितलं की या संदर्भात अनेक वेळा मनपा प्रशासन व आरोग्य विभागाकडे तक्रारी दिल्यात, मात्र त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाली आहेत। मनपा प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण असून राजू पवार यांनी थेट आत्मदहनाचा इशारा दिला आहे। या गंभीर परिस्थितीकडे प्रशासन लक्ष देईल का, की आणखी एखादी दुर्घटना घडल्यावरच त्यांना जाग येणार? समस्या म्हणजे अशी आहे की भूतोबा देवस्थानपासून नाली आहे, कमीत कमी गेल्या 1 वर्षापासून नाली सफा होते, पण परिपूर्ण सफा होत नाही। हे फक्त उडवाउडवीचे उत्तर देतात, येतात नाली तेवढ्यापुरती सफा करत चालले। समोर येतं अतिक्रमण झालंय, त्याच्याने इथून काही पाणी चाललं नाही। आपण या संदर्भात तक्रारी दिल्या आहेत का? तक्रार दिलेल्या आहे। हे तक्रारीचे माझ्याकडे झेरॉक्स आहे। इकडे म्हणजे याच्याकडे आयुक्ताकडे तक्रार दिलेली आहे, त्याच्या बादमध्ये महानगरपालिकेची तक्रार दिलेली आहे, त्या डेंगवाल साहेबाकडे तक्रार दिली, शिंदे साहेबाकडे दिली, जाधव साहेबाकडे दिली, पण कुणीच काय करून नाही राहिलं, नुसते उडवाउडवीचे उत्तर देऊन राहिले। काय त्रास काय तुम्हाला? त्रास म्हणजे पावसाळा आला तर आमच्या इकडे घरात पाणी घुसते, त्याच्या बादमध्ये इथं डेंग्यू, मच्छराचे सगळे हे परिसर आहे। इथे लहान लहान लेकरं खेळतात, देवस्थानावर पाणी चढून राहिलं, पण कोणी काही ॲक्शनच नाही घेऊन राहिली। हे समोर येईन सगळं अतिक्रमण केलं, अतिक्रमणाच्या काही पाणी चाललं नाही, पण महानगरपालिका काही याच्यावर ॲक्शन घेऊन नाही राहिली। आता तुमची मागणी काय आहे? मागणी अशी आहे की आमची फक्त नाली सफा करून द्या, नाहीतर मग आम्हाला नवीन नाली बांधून द्या, बस। बाकी काय घेणं देणं नाही। कोणी ऐकत नाही, एवढा देवाचा कार्यक्रम राहते, इथं देवस्थानचा कार्यक्रम आहे ना, कोणी इथं ऐकायला खाली नाही। मोठे माणसं आहेत ते पैसेवाले, त्यांनी तसं करून टाकलं। हे राजकारणी लोकांची घर आहे सगळी, आम्हाला काहीच नाही, आमचं कोणी ऐकत बी नाही, जिकून तिकून दाबून टाकलं आम्हाला। एवढं नाही की बस आम्हाला एक तर नवीन नाली बनवून द्या, नाही तर मग ही नाली साफ करून द्या सगळी। समजा तुम्ही निवेदन दिलं आणि दिल्यानंतर तुमचे नाली काम झालं, तुम्ही काय करणार? आम्ही काय, मी तर स्वतःच्या अंगावर पेट्रोल घेऊन जाळून घेऊन नाही झालं महानगरपालिकेच्या याच्यात काम। काय किती निवेदन दिलं, मी भारताचा नागरिक आहे, मला तर अधिकाराने करायचा, पण कोणी ऐकूनच नाही राहिलं। सगळे डेंगवाल साहेब उडवाउडवीचे उत्तर देते, जाधव साहेब उडवाउडवीचे उत्तर देते, शिंदे साहेब बी तसेच आहे, त्याच्या बाद जयस्वाल भाऊ येतात ते बी उडवाउडवीचे उत्तर देते, कोणी ऐकायला नाही। मागणी आतापर्यंत काहीच नव्हती, काहीच मागणी नाही दिली त्यांनी। लोकांना लागत तर मंदिरातल्या खुर्च्या घरानं भरल्या, आमच्या मंदिरात खुर्ची नाही दिली। हे नाली देवस्थानाची नाली सफा करून द्या, बाकी काहीच म्हणलं नाही आम्ही। आम्ही आजपर्यंत महानगरपालिकेला काहीच मागितलं नाही, एवढी मागणी करून द्या। नालीवरील अवैध अतिक्रमण आणि त्याहून होणाऱ्या आरोग्याच्या समस्याबाबत बडनेरा नवी वस्तीतील नागरिकांच्या व्यथा आणि संताप आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न होता। आता हे पाहणं महत्त्वाचं आहे की प्रशासन यावरून काही धडा घेईल का।